तर शेवटी कार्यक्रमाचा पण दिवस उजाडलाच होता. तर बघू सगळं विषय काय. तर सकाळ सकाळ आपण इथं लातूर स्टेशनला उतरलो होतो. तिथून आपण इकडं मंडई म्हणजे काय म्हणता येईल ना, गोल मंडई आणि बस स्टँड त्याच्या दिशेने आलो. मग काय सकाळ सकाळ आपल्याला गाडी भेटली होती. आधी आपल्याला तो गोल राऊंड होता का तो फिरून आणला. आणि ह्याचा इतिहास असा आहे की कुठून बी शिरा कुठं बी वाळा, शेवटी तुम्हाला ह्या गोल राऊंड पशी जायचं असतं. असं म्हणजे तुम्हाला कोणाला माहिती इकडचे पुणेकर त्यांनी आपल्याला कमेंट मध्ये सांगा बा कोण कोण लातूरला गेलेलं आहे. पण कुणी गोल मंडई पाहिलेली. आतमध्ये मंदिर आहे, कोणत्या तरी देवीचं मंदिर आहे. तिथून सकाळ सकाळी थंडी पाण्याचं निघलो होतो आपण. मस्तपैकी तिथंच मित्राच्या तिथे चहा वगैरे घेतला. निघलो आपण घराच्या दिशेने. आता घराच्या दिशेने जायचं म्हणलं, आधी म्हणलं टाकी फुल करून घेऊ. नियोजन पद्धतशीर झालं का मग घराकडे निघता येतंय. आणि निघता फार दिवस बिव जळला होता. आणि थंडी नुसती थंडीच नाही, गुलाबी थंडी तर इतकी वाजत होती म्हणते, नुसतं ढोलन तास घेऊनच ती वाजत होती. इतकी थंडी वाजत होती काही विचारायला सोय नाही. तरी बी आपण मोकार पॅक झालो होतो. टोपिन कान टोपिन फार रुमालन वगैरे सगळं टाकलं होतं. तरी बी घार काय वाजायचं आपल्याला हुकत नव्हतं बा. म्हणजे थंडी तर इतकी ना, तुमच्या गावाला थंडी आहे की नाही ते आपल्याला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. म्हणजे मस्त सूर्य उगवलेला होता पण थंडी वाजायचं शेवटी काही कमीच झालं नाही. फार घरापर्यंत पोहोचलो होतो. शेवटी आपण जिथे जायचं होतं म्हणजे चाटा गावाचं नाव होतं, त्या गावात आपण पोहोचलो होतो. मग काय सकाळ सकाळ आधी सगळं नियोजन करायचं आपल्याकडेच होतं. म्हणलं चला बघू कुठपर्यंत काम आलंय. आता कार्यक्रम मंदिरात असल्यामुळे आपण आधी तिथे जाऊन बघितलं तर जरा काम झालेले होते. म्हणजे मंडप वगैरेचं आणि डेकोरेशनचं वगैरे काम राहिलेलं होतं. आणि त्याच्यात म्हणलं यायला काय चाललंय काय नाही, तर गोविंदाचं वेगळंच काहीतरी चाललंय बा. गोविंदा म्हणलं डायरेक्ट तू मिक्सरचा आचार्यच बनून गेला बा. डायरेक्ट मिक्सर नीट करायला लागला. जाऊ द्या. नंतर पाहुणे वगैरे आले, पाणी झालं, नंतर चहा झाला. चहा पाणी झाल्यावर इथं मेन जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पण सुरुवात झाली. यायला मस्त कार्यक्रम का असा ना, पण त्या कार्यक्रमाची म्हणजे मुळात सांगायचं म्हणलं ना तर पोरं असतात ना ज्या कार्यक्रमात, म्हणजे नवरीचा भाऊ नवरीचे त्यांचं जेवढं काम असतं का त्यांना तेवढं काम कोणालाच नसतं बा. बाकीचे सगळे असेच असतात पण पोरांना मात्र लय काम असतं. असं दिवसभर पार सकाळ धरून संध्याकाळपर्यंत